रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर छान अशी रेसिपी मी बनवते, त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर हरभऱ्याचे वडे बनवण्यासाठी डाळ मी इथं भिजवून घेतली आहे। तर ही डाळ मी रात्रभर भिजत घातली। तुम्हाला हवं तर तुम्ही 5 तास किंवा 6 तास पण भिजवून घेऊ शकता। तर आमच्याकडे नाशिक भागात याला भिजवलेल्या डाळीचे वडे असं म्हणतात, तर काही भागामध्ये सांडवे असं पण म्हणतात। तर आपल्याला ह्या डाळीचे वडे बनवायचे। तर आता छान अशी आपण ही डाळ बारीक दळून घेऊया। तर आपल्याला वड्यासाठी लागणारा मसाला, तर इथं सुक्या अख्ख्या मिरच्या घेतल्याय। तर मिरच्या मी इथं पाण्यात भिजवून घेतल्याय, 1 तास भिजवून घ्यायचे। जिरे घेतले, हिंग, हळद आणि लसूण। तर आता हे व्यवस्थित मिक्सर मधनं बारीक दळून घ्यायचे आपल्याला। हे बघा, डाळ अशी छान अशी बारीक दळून घेतली आहे। आता यात मसाले घालूया। लसूण, मिरची, जिरे, हिंग हे आपण दळून घेतले ना, यात मिक्स करून घ्यायचे। हळद घालायची, मीठ घालायचे चवीनुसार। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हाताने मिक्स करायचे आपल्याला व्यवस्थित। बघा, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्स डाळीचे पण बनवू शकता। आमच्याकडे मिक्स डाळीचे कोणी वडे खात नाही, त्याच्यामुळे मी फक्त हरभऱ्याच्या डाळीचे वडे बनवते। तर वडे आपल्याला व्यवस्थित वाळवून घ्यायचे दिवसभर। 2 दिवस छान असे वाळवून घ्यायचे, म्हणजे छान असे वर्षभर व्यवस्थित टिकतात वडे, खराब होती नाही किंवा त्याला कीड लागत नाही वड्यांना। तर ह्याच पद्धतीने आपण सर्व वडे बनवून घेऊया। हे बघा, छान असे आपले वडे तयार झाले। पूर्ण दिवसभर उन्हात वाळून घेतले, छान असे कुरकुरीत झाले। तर आता आपण हे काढून घेऊया। बघा, असा आवाज येतोय। छान असे आपले वडे वाळले, प्लेटवर निघत आहे, म्हणजे कुरकुरीत वाळली वडे। बघा, तर अशा पद्धतीने वडे तयार करायचे। तर हे वडे एखाद्या बंद झाकणाच्या डब्यामध्ये भरायचे किंवा बरणीमध्ये, काचेच्या बरणीमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवायचे।
म्हणजे कुठल्याही प्रकारचं जाळं लागत नाही किंवा किडही लागत नाही. वर्षभर अगदी व्यवस्थित वडे टिकतात. हे बघा, अशा पद्धतीनं आपले वडे तयार झाले. तर इथे मी बरणीमध्ये भरून ठेवले. बंद झाकण्याच्या बरणीमध्ये भरायचे किंवा एखाद्या डब्यामध्ये, म्हणजे छान असे वडे राहतात. वड्याला कुठल्याही प्रकारचं जाळं लागत नाही किंवा कीड लागत नाही. अगदी वर्षभर व्यवस्थित टिकून राहतात. तर तुम्हाला कसा वाटलाय माझा हा व्हिडिओ मला नक्की कळवा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.